हम्पी, एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी. हम्पीचे विरूपाक्ष शिवमंदिर 8व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत या साम्राज्याचे मुख्य केंद्रस्थान होते. राज्याचा उदय आणि अस्त याचाच साक्षीने झाला. आज तेथील 40 ते 50 किलोमीटर परिसरात भग्नावस्थेत असलेल्या विविध वास्तू पाहताना मन अगदीच उद्विग्न होते. आजही त्या शिल्लक राहिलेल्या वास्तू दिमाखात उभ्या आहेत. आमची पहिली इंटरस्टेट बाईक राईड, त्यात आलेले अनुभव, त्यात घडलेले किस्से व मजा मस्ती आम्ही या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करीत आहोत. नमस्कार मित्रांनो, मी निहाल जोहेकर आणि हा प्रसन्न दादा. आम्ही दोघे बाईक राईडसाठी जातोय आज पुन्हा एकदा. आम्ही दुपारी 2 वाजता निघणार होतो, पण जेवता जेवता आम्हाला 4 वाजले. तयारी करता करता तुम्ही बघू शकता किती जास्त सामान आहे आमच्याकडे, तरी आम्ही ते कॅरी करून खूप लांब जाणार आहे. आम्ही जवळजवळ महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून त्याच्यासुद्धा लांब जाणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर बघा आपण कुठे कुठे जातो, चला. मित्रांनो, आम्ही मीरा भाईंदर वरून निघालेलो 4-4:30 वाजता आणि इथे पुण्याला आता पोहोचलोय. पुण्याला येते तर 9:30 वाजले आम्हाला. आणि इथे पोहोचल्यानंतर आम्हाला नाशिक फाटा रोडला सर्वेश भेटला आणि शुभम भेटला, जो आपल्या वैतरणावाल्या व्हिडिओमध्ये होता. तुम्ही त्याला बघितलं असेल, प्रॉपर जॅकेट घालून तो उभा होता. आणि आता त्याची बुलेट सुद्धा इथे आली. आम्ही पेट्रोल पंपला पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो. अरे, आणि हा जो सर्वेश मोरे ज्याने तोंड काळं केलंय, तो खूप मोठा सिनेमॅटोग्राफर आहे. मुंबई मेट्रोचं जे काम चालू आहे ते सगळं त्यांच्याच टीमने पूर्ण रेकॉर्डिंग वगैरे केली आहे तिकडे. त्याने बघा आपला पदर खाली केला आता आणि एक चांगली अशी स्माइल दिली आहे आणि परत तोंड लपवलं. तर उद्याच आपण आता आमच्या सर्वेश बोलतोय शुभमच्या घरी जाणार आहे तिकडे, आणि तिकडे आम्ही थोडा आराम करून आमची पुढची जर्नी कंप्लीट करणार आहे. तर चला. मित्रांनो, आम्ही इथे पुण्याला आलेलो, आमच्या मित्राच्या बंगल्यावरती राहिलो एक रात्र. आणि आता रात्रीचे 2 वाजलेत. राहिलो काय, झोपलो पण नाही, कोणी झोपलं नाही. आम्ही 1-1 तास झोप मारली. त्यात पण लोकांची मस्ती चालू होती. तर आमच्या 3-3 बाईक्स रेडी आहेत. आता आम्ही इथून आमचा पुढचा दौरा सुरू करतो. आता आम्ही थेट जाणार इथून आणि महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करणार. माझ्यासोबत खूप पब्लिक आहे, 3-3 बाईक आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही आमची जर्नी इथून पूर्ण कंप्लीट करू. हा शुभम आहे, तुम्ही याला मागच्या वैतरणाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं. त्याच्या मागे सर्वेश आहे, त्याचा भाऊ. आणि तो यावेळी नवीन आला आमच्यासोबत, पहिल्यांदा आलाय. इकडे प्रसन्न दादा आहे, तो अनिकेत आहे, तुम्ही त्याला मागच्या व्हिडिओमध्ये बघितला. आणि तो आपला संकेत आहे, तो सुद्धा मागच्या वैतरणाच्या व्हिडिओमध्ये होता. तर तुम्ही आमची पुढची जर्नी बघत राहा, चला. तर मित्रांनो, आम्ही पुण्यावरून निघालेलो, वाईला एक स्टॉप घेतलेला आम्ही. आता आम्ही कोल्हापूरमध्ये आलो आहे, प्रॉपर कोल्हापूरमध्ये पोहोचलो आहे. आणि इथे आम्हाला खूप चांगला स्पॉट दिसला, मागे उसाचं शेड आहे, म्हणून आम्ही इकडे फोटो वगैरे व्हिडिओ काढण्यासाठी थांबलो. तुम्ही बघा इकडे किती छान उसाची शेती आहे, लांब लांबपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत उसाची शेती आहे. शेतीमध्ये कोल्हा पण नाही, नक्कीच असेल आतमध्ये. तर आम्हाला स्पॉट खूप आवडला, म्हणून आम्ही इथे थांबलो. आम्ही इथे विठ्ठल कामत हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे करण्यासाठी थांबलेलो. आणि आम्ही जवळजवळ इकडे 1-1.5 तासाचा ब्रेक घेतला, आराम केला थोडा वेळ. कारण आम्ही सकाळी 3 वाजता पुण्यावरून निघालेलो आणि आमची झोप पूर्ण नव्हती आणि आम्हाला खूप दमल्यासारखं झालेलं. आम्ही ते थांबलो, मस्त मिसळपाव, पावभाजी वगैरे खाल्ली. आणि आता आम्ही इथून महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करणार आहे आणि कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश करणार आहे. तर आम्ही सगळे रेडी आहे, तुम्ही बघा. आणि आम्ही आमची जर्नी इथूनच पुढे ठेवू, तुम्ही व्हिडिओ बघत राहा.
मी आणि प्रसन्न दादा थांबलो आहे. ते लोक मागे कुठेतरी राहिलेत, आमचे रायडिंग पार्टनर. काय माहिती कुठे राहिले त्यांची. आम्ही वाट बघत थोडा वेळ थांबलो इथे. आम्ही मिरर रूल फॉलो करतोय. आणि ऊन तर इकडे एवढं आहे ना, बापरे काय सांगू. पण एक चांगलं आहे की फक्त ऊन नाही तर वारासुद्धा आहे इकडे, ज्यामुळे आम्हाला कसल्याही प्रकारचा डिहायड्रेशन किंवा त्रास होत नाही आहे. आणि जर आम्ही लांबपर्यंत बघतोय तर लांबपर्यंत ऊसाची शेतीच दिसते आम्हाला, या बाजूला सुद्धा आणि रोडच्या त्या बाजूला सुद्धा. आणि खूप चांगलं आहे. आणि आम्ही तुम्हाला बोललो ना ते लोक मागे राहिलेले, हे बघा आले. हे बघा हात हलवत आले. कसला आनंद झाला त्या वेड्याला काय माहिती. शुभम काय बोलशील आमच्या व्ह्युअर्ससाठी, काय सांगशील? अरे सॉरी, हा तर सर्वेश आहे. अगं बाई पदर खाली गेल्यानंतर कळलं की हा सर्वेश आहे, शुभम नाही आहे. तर सर्वेश, आमच्या व्ह्युअर्ससाठी काय सांगशील? तुला कसं वाटतं आमच्या सोबत? मजा येते, खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे हा. आनंद आहे, निसर्ग आहे, सगळं इकडे. जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय कर्नाटका. जय कर्नाटका. कर्नाटका राज्यात घुसल्यानंतर तो जय कर्नाटका बोलतोय. आणि शुभम सुद्धा आलाय. तुम्ही शुभमला चांगलंच ओळखता, वैतरणाच्या व्लॉगमध्ये तुम्ही त्याला बघितलं, शुभम आणि अनिकेतला. शुभम, आज तुला कसं वाटतं महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केलीस आणि कर्नाटक राज्यामध्ये शिरलास? ॲक्च्युली फर्स्ट टाइम आम्ही बाईक इंटरस्टेट ट्रॅव्हल करतोय. वेगळीच मजा येते. आणि तू काय सांगशील? बोर्ड ॲक्च्युली मजा ह्याच्यासाठी येते की आत्तापर्यंत 1 तासापूर्वी आम्ही बोर्ड असे बघत होतो की इंग्लिश देन मराठी, आणि आता असे चेंज झालेत की इंग्लिश अँड देन कन्नडी. जरा थोडं वेगळंच वाटतं. दुसऱ्या स्टेटमध्ये आल्यानंतर वेगळंच काहीतरी वाटतं, वेगळीच मजा येते. तुम्ही आमची जर्नी पाहत राहा. मी आणि प्रसन्न दादा आम्ही होतो आणि बाकीचे चौघे, बाकीच्या 2 बाईक पुढे गेलेल्या. आणि आमची चुकामुक झालेली थोडी, कारण आम्ही व्हिडिओ काढत होतो आणि हे लोक पुढे निघून गेले. आणि हे लोक एकदमच पुढे निघून गेले, त्यामुळे आम्हाला भेटत नव्हतं. आणि सीन असं झालं की आमच्या पण मोबाईलला नेटवर्क नाही ना, त्यांच्या मोबाईलला नेटवर्क आहे. इथे आल्यानंतर रोमिंग लागलेलं त्यामुळे, आणि इंटरनेटसुद्धा नाही. आणि आम्हाला गुगल मॅपसुद्धा चालू करता येत नव्हतं. तर मग आमची खूप चुकामुक झाली. आम्ही म्हणतोय लोक गेले कुठे, पण आम्ही सरळ येत राहिलो. आणि नशीब चांगलं होतं की एका बाईकचं पेट्रोल कमी होतं म्हणून ते लोक थांबलेले आणि ते आम्हाला भेटले. आल्यानंतर दादा त्यांना ओरडला खूप, पण ठीक आहे, इतना तो बनता येऊन का. आणि मग आता शेवटी नशीब एका ठिकाणी आम्ही भेटलो. खूप जास्त ऊन आहे. आम्ही एका ठिकाणी बाईक लावली, आमची पाणी वगैरे घेतलं. आता ते लोक पेट्रोल भरून येतील, मग आम्ही आमची पुढची जर्नी इथून सुरू करू. मित्रांनो, आम्ही इथे बदामीपर्यंत आलो. खूप ट्रॅव्हल केला, 2 दिवसापासून खूप दमलेलो होतो. आम्ही असं डिसाईड केलं की बदामीमध्ये आम्ही स्टे करणार 1 रात्र आणि उद्या पुन्हा आपल्या जर्नी सुरू करणार जी अर्धवट राहिलेली. आणि बदामीला पण उद्या सकाळी पूर्ण एक्सप्लोर करू. पण आता आम्हाला खूप भूक लागलेली म्हणून आम्ही निघालो हॉटेल शोधायला. 2-3 हॉटेल्स बघितले आम्ही, पण अतिशय घाणेरडे वाटले, आम्हाला आवडले नाही. आम्हाला एकदम स्वच्छ आणि नीटनेटकं हवं आहे म्हणून आम्ही चांगलं अजून राऊंड मारतो, इकडून तिकडे शोधतो हॉटेल. तर तुम्ही उद्याचा प्रवास बघा आमचा. चला. हम्पीचा संपूर्ण प्रवास हा एका व्हिडिओद्वारे दाखवणं अशक्य आहे, त्यामुळे आम्ही या सिरीजचे 3 भाग करत आहोत. या भागात तुम्ही पाहिलात मुंबई ते बदामीपर्यंतचा प्रवास. यानंतर तुम्ही पाहाल बदामी ते हम्पीपर्यंतचा प्रवास. आणि तिसरा भाग हा पूर्ण हम्पीवर आधारित असणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही जरूर पाहिला असेल, लाईक आणि शेअर जरूर करा.